नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 26 जूनचा एपिसोड रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की तिलोत्तमा अस्वस्थपणे तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि त्यावेळी मोनिका हळूच बाहेरून डोकावून तिलोत्तमाला पाहत असते आणि मग शेवटी ती रूममध्ये येते आणि तिलोत्तमाला विचारू लागते की आईसाहेब काय झालं, तुम्ही अजून झोपला का नाही? तर तिलोत्तमा तिला थोडीशी रागातच विचारते की काय झालं, तुझं काही काम आहे का? आणि त्यावेळी मोनिका म्हणते नाही नाही, माझं काही काम नाही आहे, मी सहजच इथे आले. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की हे बघ मोनिका, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. आणि त्यावेळी मोनिका म्हणू लागते की आईसाहेब, मला ना तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. तिलोत्तमा विचारते की कोणती गोष्ट? आणि मग मोनिका म्हणू लागते की आईसाहेब, आत्तापर्यंत तर तुम्ही म्हणत होता की आपण त्या गुरुकुलच्या जमिनीकडे ढुंकूनही बघायचं नाही. राजकुमारला तर तुम्ही सतत ताकीद दिली होती की जर तू त्या जमिनीचा नाद सोडला नाही तर मी तुला कंपनीतून काढून टाकेल. मग मला सांगा, आत्ता अचानक असं काय झालं की ज्यामुळे तुम्ही राजकुमारला सांगितलं की आपण ती जमीन मिळवायची आणि फक्त मिळवायची नाही तर त्या जगन्नाथला उद्ध्वस्तसुद्धा करायचं? आणि त्यावेळी तिलोत्तमा थोडीशी चिडूनच म्हणते की मगाशी मी जेव्हा राजकुमारसोबत बोलत होते तेव्हा तू तिथेच होतीस ना, मी त्याला सगळं काही सांगितलं, मग आता तुझ्या मनात आणखीन कोणते का नवीन प्रश्न निर्माण झालेत? तर मोनिका म्हणते नाही नाही, मी तिथेच होते, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं, बरोबर आहे, पण मला ना कळलंच नाही की तुम्ही असा अचानक निर्णय का बदलला? आणि त्यावेळी मग ही तिलोत्तमा विचार करत अतिशय शांतपणे खोटं बोलत म्हणू लागते की त्याचं काय आहे ना मोनिका, आत्तापर्यंत राजकुमारने खूप चुका केल्यात, पण आता तो मनापासून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच मला असं वाटलं की आपण त्याला एक संधी द्यायला हवी. आणि शेवटी ती गुरुकुलची जमीन आपली आहे. मी वकील साहेबांसोबत बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की आपली केस एकदम स्ट्रॉंग आहे, आपण जर कोर्टात गेलो तर ती जमीन पुन्हा आपल्यालाच मिळणार. आणि मला असं वाटते की राजकुमारला सुद्धा अगदी हे असंच वाटत आहे, म्हणून तर तो त्या जमिनीच्या मागे लागलाय ना. आणि जर ती जमीन आपल्याला मिळाली तर त्यात आपला फायदाच आहे. आणि म्हणूनच मी असं ठरवलं की आता राजकुमारला थांबवायचं नाही, त्याला जे करायचं आहे ते करू द्यायचं. शेवटी तो माझा मुलगा आहे आणि त्याच्या आनंदासाठी मी वाटेल ते करू शकते. आणि तिलोत्तमाचं हे असं बोलणं ऐकून मोनिका गालातल्या गालात हसत म्हणू लागते की ठीक आहे आईसाहेब, आता माझ्या मनातील सगळ्या शंकांचं निरसन झालं. आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघते. जाता जाता ती पाठीमागे वळून बघत मनाशी म्हणते की अगं म्हातारे, अजून किती खोटं बोलणार आहेस तू? मला माहिती आहे तू हे सगळं का करतेस ते, पण तुला असं वाटतंय की तू डोळे मिटून दूध पिते आणि तुला कोणी बघत नाही, पण सगळ्यांना सगळं दिसतंय. आणि ती हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर कॅम्पच्या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की बबलू आणि व्यंकटेश इतर मुलांसोबत खेळत असतात, परंतु त्यावेळी त्या ठिकाणी ओवी आणि अबीर मात्र नसतात. आणि हे जेव्हा सावलीच्या आणि सारंगच्या लक्षात येतं तेव्हा ते दोघेजण घाबरतात. बबलू त्यांना सांगतो की मगाशी ओवी आणि अबीर इकडे झाडांमध्ये लपाछपी खेळत होते, मी त्यांना जंगलाच्या दिशेने जाताना पाहिलं सुद्धा. आणि हे ऐकून सारंग तर खूप चिडतो आणि बबलूला म्हणू लागतो की तुला काय अक्कल आहे की नाही रे, आता रात्र झाली आहे आणि तू खुशाल त्या दोघांना जंगलाच्या दिशेने जाऊ दिलं, अरे निदान त्यांना थांबवायचं तरी. तर बबलू नाटक करत म्हणतो की अरे सारंग दादा, मी त्यांना समजावलं पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. आणि मग त्यानंतर सारंग आणि सावली पटकनी जंगलाच्या दिशेने जायला निघतात. आणि त्यामुळे इकडे हा बबलू तर खूपच खुश होतो, कारण हा सगळा त्याचा आणि या दोन मुलांचाच प्लॅन असतो. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की सावली आणि सारंग अबीरला आणि ओवीला शोधत जंगलाच्या दिशेने जायला निघालेले असतात. आणि त्यावेळी सावलीचा अचानक तोल जातो, पण सारंग तिला सावरत म्हणतो की अगं काय चाललंय तुझं, तुला नीट चालताही येत नाही का? तर सावली म्हणत असते की चालते मी नीट, तुम्ही ना उगाच माझ्यावर ओरडू नका. पण मग ते दोघेजण उगाचच एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. सारंग म्हणत असतो की सावली, अगं तुला साधं दोन मुलांना सांभाळता येत नाही आणि चालली कॅम्प भरवायला. तर सावली म्हणत असते की हे बघा, उगाच मला काहीतरी बोलू नका, ओवी तुमची मुलगी आहे ना, मग तुम्ही तिची काळजी का नाही घेतली? कधीपासून बघते मी, आल्यापासून नुसते झोपून आहात. तर सारंग म्हणू लागतो की मी ना इथे सुट्टीसाठी चाललोय, हे तुझं काम आहे त्यामुळे तू करत बैस. आणि हे ऐकून सावली चिडून म्हणते की हे बघा, मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये, गुपचूप मुलांना शोधा. आणि मग पुन्हा ते दोघेजण ओवीला आणि अबीरला हाका मारायला सुरुवात करतात.
पण मग पुन्हा ते दोघेजण एकमेकांशी उगाचच वाद घालायला सुरुवात करतात. सावली म्हणत असते की जशी मी तुमची काळजी घ्यायचे तशी तुमची ती बायको सुशीला घेते का तुमची काळजी? तर सारंग म्हणतो की हे बघ, माझ्या बायकोबद्दल काही बोलू नको, माझी बायको माझी खूप काळजी घेते. तुझा तो नवरा बघ व्यंकटेश आलाय कुठून बेळगावहून, त्याला येतं का मुलांना सांभाळता? नुसतं सावली सावली म्हणत तुझ्या पाठीमागे फिरत असतो, बायकोचं शेपूटच आहे वाटतं. आणि हे ऐकून सावली चिडून म्हणते की हे बघा, तो कसाही असला ना तरी माझा नवरा आहे आणि बायकोचं शेपूट आहे म्हणून काय झालं, तुमच्यासारखं तुमच्या आईचं तर शेपूट नाही. आणि हे ऐकून सारंग चिडून म्हणतो की हे बघ सावली, मला आणि माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं का. आणि उगाचच दोघेजण अगदी लहान मुलासारखे एकमेकांशी भांडू लागतात. आणि त्यांचं हे भांडण सुरू असतानाच अचानक ढगांचा गडगडाट होतो, विजा चमकतात आणि पावसाला सुरुवात होते. त्यामुळे हे दोघेजण घाबरतात. सावली म्हणू लागते की अचानक पाऊस कुठून आला? तर सारंग म्हणतो कुठून आला म्हणजे ढगातूनच येणार ना? तर सावली हसतच म्हणते हो का, मला वाटलं पाऊस जमिनीतून आला. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की वा वा, किती छान जोक मारलास ना तू, चल आता जाऊयात आपण. तितक्यात बबलूचा त्यांना आवाज ऐकू येतो. तो त्यांना ओरडून सांगत असतो की ओवी आणि अबीर आलेत कॅम्पवर, तुम्ही सुद्धा या. त्यामुळे मग सारंग कॅम्पकडे जायला निघतो. पण सावली म्हणते की आता कुठे चालल्यात, गुपचूप इथे आडोशाला थांबा. तर सारंग म्हणतो वा वा, तिकडं मुलं एकटी आहेत आणि तुला इथे आडोशाला थांबायचं आहे. पण सावली रागात त्याच्याकडे पाहते, त्यामुळे गुपचूप सारंगला सुद्धा तिच्यासोबत एका झाडाच्या खाली उभं राहावं लागतं. पण तिथे सुद्धा हे दोघेजण काही गप्प बसत नाही, उगाचच एकमेकांशी भांडत असतात. आणि त्यावेळी आपल्याला समजतं की ओवी आणि अबीरसुद्धा तिथेच एका झाडाच्या पाठीमागे लपून बसलेले असतात. ते दोघेजण हसतच सावलीचं आणि सारंगचं भांडण ऐकत असतात. आणि मग त्यानंतर ओवी म्हणू लागते की अबीर, तुला माहिती आहे का, माझा बाबा ना कधीच कोणाशीच हसून बोलत नाही, सदानकदा तोंड फुगवून बसलेला असतो. पण बघ ना आता टीचरसोबत कसा हसून बोलतोय ते. तर अबीर म्हणतो हो ना गं, माझी आईसुद्धा कधी कोणाशी नीट बोलत नाही, पण तुझ्या बाबाशी किती छान बोलते. मला तर आता खात्रीच पटली की हे दोघे ना खूप आधीपासून एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. आणि त्यावर ओवीही हो म्हणते. आणि मग त्यानंतर ओवी अबीरला म्हणू लागते की मला ना तुला एक सिक्रेट सांगायचं आहे, पण तू मला प्रॉमिस कर की तू याबद्दल कोणाला कधी काहीच सांगणार नाही. त्यावर अबीरही हो म्हणतो. आणि मग फायनली ओवी अबीरला सांगते की माझ्या बाबाने लग्न केलेलं नाही आहे, ती सुशीला काकूना फक्त त्याला त्याच्या कामात मदत करते, ती काय माझी खरी आई नाही. आणि हे ऐकून अबीर आश्चर्याने विचारतो म्हणजे मग तुझी खरी आई कोण आहे? तर ओवी म्हणते की मला तेच तर माहीत नाही ना, बाबा मला काही सांगतच नाही. आणि मग फायनली अबीरसुद्धा ओवीला सांगतो की माझ्या आईने सुद्धा दुसरं लग्न केलेलं नाही आहे, व्यंकटेश काका फक्त माझे काका आहेत, ते काही माझे बाबा नाहीत. आणि माझा खरा बाबा कोण आहे ते माझी आई मला काही सांगत नाही. आणि हे ऐकून ओवीला सुद्धा आश्चर्य वाटतं. त्या दोघांना समजतच नसतं की हे दोघेजण आपल्यापासून आपल्या आईबाबांचं नाव का लपवतायत. पण मग त्यानंतर ही दोन्ही मुलं प्लॅन करतात की आता या दोघांना आपण एकत्र आणायचंच. आणि मग त्यानंतर सावलीला आणि सारंगला संशय येऊ नये म्हणून ते गुपचूप पुन्हा कॅम्पमध्ये जातात. तर इकडे सावली आणि सारंग पहिल्यांदा एकमेकांशी जरा न रागवता न भांडता गप्पा मारत असतात. आणि त्याच वेळी ते दोघेजण एका स्वप्नात हरवून जातात. त्या दोघांनाही असं वाटतं की आपण सगळं काही विसरून पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. आणि ते पावसामध्ये छान गाणं गाऊ लागतात, नाचू लागतात, एकमेकांच्या जवळ येतात. पण मग त्यानंतर अचानक सारंगला शिंका सुरू होतात आणि मग हे दोघेही स्वप्नातून बाहेर येत जरा भानावर येतात. सारंगला अशा शिंका आलेल्या पाहून सावली म्हणू लागते की अजूनही पावसात भिजल्या भिजल्या तुम्हाला शिंका येतातच वाटतं. तर सारंग म्हणतो हो बाई, अजूनही येतात, त्याचमुळे आता आपण कॅम्पच्या ठिकाणी जाऊयात. पण सावली म्हणते की अजिबात कुठे जायचं नाही, इथेच थांबायचं, नाही तर अजून भिजाल. तर सारंग म्हणतो की सावली हा खरंच आडोसा आहे का गं, बघ मी पूर्णपणे भिजलोय. पण सावली त्याच्याकडे रागात पाहते आणि सारंग शेवटी भिजतच तिथे गुपचूप उभा राहतो. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. राजकुमार त्याच्या खंड्याला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या खंड्याचा मोबाईल अजूनही स्विच ऑफच असतो. आणि म्हणूनच राजकुमार जरासा वैतागलेला असतो. मोनिकाच्या ही गोष्ट लक्षात येते आणि ती राजकुमारकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागते. राजकुमार म्हणत असतो की खंड्या सहजासहजी मला न सांगता कुठे जात नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे मोनिका घाबरते. त्यातच राजकुमार असं ठरवतो की पोलिसांची मदत घेऊन त्या खंड्याचा मोबाईल ट्रॅक करायचा आणि बघायचं तो कुठे आहे ते. आणि तो त्याच्या कामासाठी घरातून बाहेर पडतो सुद्धा. पण त्यामुळे ही मोनिका खूप घाबरते, कारण तिला इतकं तर कळलेलं असतं की काल रात्री त्या खंड्यासोबत काहीतरी भयंकर घडलंय.
आणि तिला याही गोष्टीची भीती वाटत असते की जर चुकून राजकुमारला कळलं ना की आपण त्या खंड्यासोबत संपर्क साधला होता, त्याच्या मोबाईलवरचा लास्ट डायल कॉल आपलाच आहे, तर मग आपलं काही खरं नाही. तर दुसरीकडे कॅम्पमध्ये ओवी आणि अबीर एकमेकांशी बोलत बसलेले असतात. आणि आता या दोघांना काहीही करून त्यांच्या आईबाबांना म्हणजेच सावलीला आणि सारंगला एकमेकांच्या जवळ आणायचं असतं. आणि बोलता बोलता तर ही मुलं असंही म्हणतात की जर आपल्या आईबाबांनी एकमेकांशी लग्न केलं तर किती छान होईल ना. ओवी म्हणते की मला तुझ्या आईसारखीच आई हवी होती, तर अबीर म्हणतो आणि मला तुझ्या बाबासारखा बाबा, आपण दोघे बहीण भाऊ हो, किती मजा येईल. आणि मग ही मुलं त्यांच्याच स्वप्नात हरवून जातात. तर दुसरीकडे तिलोत्तमा मुद्दाम अमृताला विचारते की काय गं, सारंग कुठे गेलाय. आणि त्यामुळे अमृता थोडीशी घाबरते. पण त्यानंतर ती विचार करत म्हणते की आईंना तर माहितीच नाही आहे की सावली परत आली आणि ती त्या गुरुकुलमध्ये शिकते, त्यामुळे त्यांना हे सांगायला हरकत नाही की सारंग कॅम्पच्या ठिकाणी गेलाय. तर इकडे तिलोत्तमा मनाशी म्हणत असते की जर आता ही अमृता माझ्याशी खोटं बोलली ना, तर मला बरोबर कळेल की सावली परत आली आहे ही गोष्ट हिला आणि सारंगला माहीत होती आणि हे माझ्याशी खोटं बोलत होते. पण मग अमृता तिलोत्तमाला खरं सांगते की सारंग कॅम्पला गेला आहे, तिकडे ओवीची तब्येत बिघडली होती म्हणून. आणि अमृता खरं बोलल्यामुळे तिलोत्तमाला असं वाटतं की कदाचित सावलीबद्दल हिला काहीच माहिती नाही आहे आणि मग ती तिच्या कामासाठी जाते. पण त्यावेळी त्या दोघींचं बोलणं ही मोनिका ऐकत असते आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं की सारंगसुद्धा तिथेच आहे, तेव्हा ती बाई खूपच घाबरते आणि राजकुमारच्या पाठोपाठ त्या रिसॉर्टवर आपण न केलेलंच बरं असं ठरवते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.